सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी उजनी मंगळवारी सकाळी मायनसमधून प्लसमध्ये आली। चक्क मे महिन्यात उजनी प्लसमध्ये आल्यानं सोलापूरकरांना मोठा दिलासा मिळाला आहे। गतवर्षी पुणे जिल्ह्यात झालेल्या मुबलक पावसामुळे सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी उजनी ही दिनांक 5 ऑगस्ट 2024 रोजी 100% भरून ओव्हरफ्लो झाली होती। यामुळे सोलापूर शहर जिल्ह्यातील तमाम जनतेला मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला होता। या दिवशी वरदायिनी उजनीत 102% इतका उपयुक्त पाणीसाठा झाल्यानं आणि दौंड इथं मोठा विसर्ग सुरू राहिल्यानं भीमेच्या पात्रात तब्बल 1,26,600 क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग सुरू होता। दरम्यान पुढे शेती आणि पिण्याच्या पाण्यासाठी उजनी धरणातून सातत्यानं पाणी सोडण्यात आल्यानं अखेरीस यंदाच्या वर्षी 18 एप्रिल 2025 रोजी उजनी प्लसमधून मायनसमध्ये आली। या दरम्यान उजनीतील एकूण पाण्याची पातळी ही 491.025 मीटर इतकी होती। एकूण पाणीसाठा हा 1,801.83 दशलक्ष घनमीटर इतका होता। यात उपयुक्त पाणीसाठा हा वजा 0.98 दशलक्ष घनमीटर इतका अर्थात 3.62 TMC इतका होता। उपयुक्त पाणीसाठ्याची टक्केवारी ही वजा 0.06% इतकी होती। दरम्यान पुन्हा धरणातून पिण्यासाठी आणि शेतीसाठी पाणी सोडण्यात आल्यानं पाण्याची पातळी खालावत गेली। मे महिन्यात अर्थात 21 मे रोजी धरणातील उपयुक्त पाण्याची टक्केवारी ही वजा 22.96% इतकी होती। याच दरम्यान राज्यात सर्वत्र अवकाळी पावसाला सुरुवात झाली। पुढे या पावसाचा जोर वाढला। पुणे जिल्ह्यातही सर्वत्र मुसळधार पाऊस झाल्यानं उजनीत मोठ्या प्रमाणात पाणी येण्यास सुरुवात झाल्यानं उजनीची वाटचाल ही मायनसमधून प्लसकडे सुरू झाली। सोमवारी 26 मे रोजी दौंड इथं तब्बल 19,328 क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग होता। अखेर मंगळवारी 27 मे रोजी सकाळी उजनी मायनसमधून प्लसमध्ये आली। मायनसमध्ये असलेली उजनी ही चक्क मे महिन्यातच प्लसमध्ये आल्यानं सोलापूर शहर आणि जिल्हावासियांना मोठा दिलासा मिळाला आहे। मंगळवारी सकाळी 9 वाजता प्राप्त माहितीनुसार उजनीतील पाण्याची पातळी ही 491.035 मीटर इतकी होती। एकूण पाणीसाठा हा 1,803.81 दशलक्ष घनमीटर इतका अर्थात 63.69 TMC इतका होता। यात उपयुक्त पाणीसाठा हा +1 दशलक्ष घनमीटर म्हणजेच 0.04 TMC इतका होता। उपयुक्त पाण्याची टक्केवारी ही +0.07% इतकी आहे। दौंड इथं 30,044 क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग सुरू आहे। मे महिन्यातील शेवटच्या आठवड्यातच धरण प्लसमध्ये आल्यानं याचा मोठा फायदा पुढील काळात होणार आहे। पावसाळा सुरू झाल्यानंतर पुणे जिल्ह्यात होणाऱ्या पावसाचा उजनीला मोठा लाभ होणार असून यंदाच्या वर्षी लवकरात लवकर वरदायिनी उजनी ही 100% भरून ओव्हरफ्लो होण्याची शक्यता आहे।